यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख हे मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहे। दरम्यान या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी राज्याचे माजी शिक्षण मंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते वसंतराव पुरके आहे। सर, या विजयाकडे तुम्ही कसं बघता? दादा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की या देशामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक कुठल्याही प्रकारची क्रांती करता येते, बदल करता येतो, अनुरूप बदल करता येतो। पण हा बदल करताना एकाही माणसाच्या एकाही थेंबाचा रक्ताचा थेंब देखील सांडता कामा नये। म्हणजे तुम्हा आम्हाला कुठल्याही प्रकारे हिंसा न करता अहिंसेच्या मार्गाने तुम्हा आम्हाला जगता आलं पाहिजे। आणि म्हणून लोकशाहीमुळे जपण्याची प्रक्रिया आम्ही सगळ्यांनी स्वीकार दिली आहे। बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना पक्ष असेल, शरदचंद्र पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असेल आणि वर्षानुवर्ष काम करणारा आमचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल, ह्या सगळ्यांचं धोरण हे आहे की जगा आणि जगू द्या। तुम्हा आम्हाला सगळ्यांना लिबर्टी ऑफ थॉट, फेथ, बिलीफ अँड वर्शिप, प्रजासत्ताक भारताची नैतिक मूल्ये जपली पाहिजे। आणि या हेतूने आम्ही सगळेजण एकत्र आलो, आमचे सगळे नेते एकत्र आलेले आहे। आम्ही संजय देशमुख कोण आहे ह्याचा विचार न करता महाविकास आघाडीचा नेता हा आमचा नेता आहे, महाविकास आघाडीचा उमेदवार हा आमचा उमेदवार आहे। आणि मग कुठल्या भेदाभेद नाही, हा कोणत्या पक्षाचा कधी विचार केला नाही। पण आमचं पहिलं टार्गेट होतं की या देशामध्ये महिला मारल्या जात आहे, आदिवासी महिलांना उघड करून नंग करून त्यांच्यावर जाहीर बलात्कार होत आहे। नंतर पुलवामामध्ये 40 जवान मारले जात आहे, 25,000 लोकांनी नोकऱ्या मिळत आत्महत्या केलेल्या आहे। कोरोनामध्ये 49 लाख लोक मेलेले आहे। माझ्या देशावरचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कर्ज वाढलेलं आहे, 205 लाख करोडचं कर्ज माझ्या देशावर झालेलं आहे। सर्वसामान्य म्हणून हैराण झालेला आहे। प्रचंड महागाई, बेरोजगारी आणि असंतोष आणि दडपशाही या सगळ्या प्रकारच्या विरोधामध्ये या सगळ्या लोकांनी व्यक्त केलेला हा प्रचंड मोठा असंतोष आहे। आणि म्हणून आम्हाला संतुष्ट होऊन तन मन धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा, आम्हाला सुखानं जगण्याचा अधिकार आहे। हा कोणी हिरावून जर घेत असेल तर त्याला मात्र आम्ही नायनाट केल्याशिवाय राहत नाही, अशा प्रकारे हे लोकांनी निर्णय घेतला। आणि संजय देशमुख असेल आणि पूर्ण राज्यामध्ये जो 30 लोक आमचे महाविकास आघाडीत लोक निवडून आलेले आहेत, तेव्हा हा विजय कुठल्या एकट्याचा नाही, सगळ्या लोकांनी एक समयावच्छेद करून सगळ्यांनीच ठरवलेला आहे की आमचा बदल हा झाला पाहिजे, बदल केला पाहिजे। आणि ज्या माणसांनी मगरुरी, तानाशाही, हुकुमशाही, हिटलरशाही जी जन्माला आलेली आहे तिचा हा मुर्दा पाडण्याचा महत्त्वाचा प्रयोग आमच्या सगळ्या लोकांनी केलेला आहे। आणि त्याच्यामुळे आम्ही खरं या ठिकाणी विजयी झालेलो आहोत। सर, यवतमाळमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा एक प्रकारे बघितल्या जात होतं, त्यात ज्या पद्धतीने महाविकास आघाडी आणि ठाकरे शिवसेना गटाच्या उमेदवाराचा विजय झाला, ज्यामध्ये शिवसेनामध्ये 2 गट पडल्यानंतर उद्धव ठाकरे मागं प्रचंड प्रमाणातली सहानुभूतीची लाट पसरली, ती लाट या ठिकाणी चालली का? सांगतो ना, चालली ना। कारण कोणत्याही देशाच्या विकासाची गंगोत्री ही त्या देशातील नागरिकांच्या नैतिकतेवर अवलंबून असते, नीतिमत्तेवर अवलंबून असते, प्रामाणिकपणावर अवलंबून असते। आणि म्हणून अशा प्रकारच्या सगळ्या लोकांनी विचार हा केलेला आहे की तुम्हा आम्हाला नीती नियमाने वागलं पाहिजे, खऱ्या अर्थाने घटनात्मक मूल्यांचा आदर करून आम्ही वागलं पाहिजे। आणि म्हणून सगळे आम्ही एकत्र आलेलो आहोत। खरं तर धनशक्ती जनशक्ती म्हटलं आहे ना, धनशक्ती जर असती तर तो आमचा अदानी आहे ना, तो मुख्यमंत्री झाला असता, तो अंबानी, तो खऱ्या अर्थाने पंतप्रधान झाला असता। पैशावर सगळं चालत नाही, पैशाने सगळ्याच प्रकारचे लोक विकले जात नाही। आम्हाला सुद्धा काही नीतिमत्ता आहे, आम्हाला काही नियम आहे, आम्हाला काही माणुसकी आहे। आणि मानवतेला जगवण्यासाठी आम्ही सगळे लोक एकत्र आलेलो आहे। धनशक्ती बाजूला ठेवली तरी पैशाचा पूर जरी ओतला असेल, ती लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठा माणूस जो असतो ना तो आमचा सामान्य मतदार असतो। त्या मतदारांनी स्वतः इलेक्शन हातात घेतलं, परिणाम आमच्या वाट्याला हे सुंदर दिवस आलेले आहेत। ठाकरे गटाच्या उमेदवार संजय देशमुख यांना सर्वाधिक मतं तुम्ही कधी काळी ज्या राळेगाव कळंब या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं, त्या विधानसभा मतदारसंघातून मिळालेला आहे। भविष्यात वसंतराव पुरके भावी आमदार म्हणून पाहायचं? मी आशावादी निश्चित आहे, पण मी हट्टी नाही आहे। पक्षाने निर्णय घ्यायचा आहे, तो निर्णय शिरसावंदी मानून मी पुढे चालणार आहे। कारण मी सच्चा काँग्रेसचा पक्षाचा कार्यकर्ता आहे, करून मी बेईमानी करणार नाही। मतं मिळो न मिळो, आता लोकांनी मला निवडून देऊ वगैरे न देऊ, मला तिकीट मिळो वगैरे न मिळो, पण मी माझ्या भारतीय लोकशाहीचे, भारतीय काँग्रेसचे जे विचारधारा आहे ना ती उराशी जपणार आहे। आणि म्हणून माझ्या घरावर पंजा अजूनही फडकत आहे, मरेपर्यंत तिरंगा असणार आहे। तेव्हा अशा प्रकारे विचारधारेला वाहून घेणारी माणसं आज मात्र पुढे येऊ लागलेली आहे। मी तर तुम्हाला विनंती करून साम टीव्हीच्या सगळ्या पत्रकारांना सांगतो की तुम्ही सुद्धा लोकशाहीमध्ये आलं पाहिजे, तुम्ही सुद्धा आमदार खासदार झाले पाहिजे। कारण इंटेलेक्च्युअल क्लास जो आहे ना हा लोकशाहीमध्ये आला पाहिजे। कारण राजकारण हे गुंडांचं अखेरचं आश्रयस्थान कोणी म्हटलं आहे ना, आता अनेक मोदी साहेबांच्या सभागृहामध्ये 42.5% लोक बदमाश आणि गुंडे आणि लोकर होते। तेव्हा अशा प्रकारच्या गुंडांना हकलण्याची महत्त्वाची प्रक्रिया आता माझ्या देशात सुरू झाली आहे आणि मी आशावादी आहे। समोर एकच शेवटचा प्रश्न विचारा ना, शिवसेना ठाकरे गटानं महाविकास आघाडीसोबत पहिल्यांदाच लोकसभेला निवडणूक लढवली आणि तुमच्या हिस्सावरची जे सांगलीची जागा आहे ते ठाकरे गटाने लढवली। काँग्रेस हा मुरबी राजकारणी आहे, परंतु आता दबक्या आवाजात मी असं बोलल्या जाते की ठाकरे गटाचा काँग्रेसनं गेम केला। आम्ही कोणाचाही गेम करत नसतो। वास्तविक अनेक ठिकाणी
महाविकास आघाडीच्या लोकांना विश्वासात न घेता काही ठिकाणी जागा डिक्लेअर झाल्या, तरीही काँग्रेसनी अत्यंत समजदार आणि सुजाण भूमिका घेतली. कारण चुका होत राहतात, म्हणून 4 भावंडं जशी एकमेकांचे कॉम्प्रोमाइज करतात ना, पण शत्रू नंबर 1ला मात्र पराभूत करण्याचा आमचा प्लॅन ठरला होता आणि कोणीच कोणाचा गेम केला नाही. तिथं मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे. त्याच्या हे व्हायला सुद्धा नको होतं. आमच्या मते सगळ्यांनी एकत्र येऊनच बसायला पाहिजे होतं. भविष्यामध्ये आम्ही ही चूक दुरुस्त करणार. मी माझ्या नेत्यांना सांगणार की अशा प्रकारे कुठलाही मतभेद होईल असं मात्र आम्ही वागणार नाही. नक्कीच आपण बघतोय की ज्या पद्धतीनं यवतमाळ वाशिममध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख हे मोठ्या मताधिक्याने घेऊन विजयी झालेले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसह शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारे मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला आपल्याला मिळते. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.